तर आज आम्ही करत आहोत सोयाबीन चिल्ली। त्यासाठी मी पहिले सोयाबीन पाण्यामध्ये मीठ टाकून शिजवून घेतले, त्यानंतर मग त्याला मसाले लावले, म्हणजे मिरी पावडर, लाल तिखट आणि मीठ आणि कॉर्नफ्लॉवर हे टाकून सोयाबीन चांगले व्यवस्थित कोट केले आणि मग त्याला तळून घेतले। त्यानंतर मग वेजेस कट केल्या, त्यानंतर मग हक्का नूडल्स पहिले पाण्यामध्ये बॉईल करून घेतले आणि त्यानंतर तेलामध्ये तळून घेतले आणि वेजीस परतून झाल्यानंतर त्यात सॉसेस टाकले, मग तळलेले सोयाबीन टाकले आणि मग फायनली त्याच्यामध्ये तळलेले नूडल्स टाकले आणि आपली सोयाबीन चिल्ली तयार झालेली आहे।